तर हाय मी तुमची पाहुणी. अवनी अवनी पाहुणी काहीतरी बडबडू नको बोलले माझी मर्जी. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर जेवायला. अचानक म्हणजे आमचा अचानक प्लॅन ठरतो, कधी म्हणजे डिसाईड केलेलं नसतं. आणि बालेश्वर आहेत अवनीचे मामा, तो आज आम्हाला पार्टी देणार आहे. त्याच्या बड्डेची पार्टी पेंडिंग होती ना, म्हणून तो बड्डेची पार्टी देणार आहे आम्हाला आता. आणि आता डिस्कशन म्हणजे करणार आहोत कुठे जायचं, तर आता बघू, डिसाईड करणार आहोत. सो तुम्हाला दाखवता तर कुठे पप्पा जाणार. आणि मी डिस्कशन करणार. ठीक आहे पप्पा तिला बोलले तिकडे चांगलं असतं. चालेल हा पण एवढं बिवला नाही का ना, एवढं सोडून कुठे पण एवढं का पाहिजे रिझन काय पण नको एवढा नाही पण काय डिस्कशन आहे. वा 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 वा. मला नाही जायचं एवढं लांब. मला नाही जवळ कुठे जाणार काळू काय म्हणून ती घाबरते. फटके बाकीकडे फट्टू एक नंबर. तिकडे थंडी पण खूप असेल. म्हणजे उलट मजा येईल माहितीये. डिस्कशन चालले डिस्कशन. जाऊया. इकडे चांगलं असतं का नॉनव्हेज. अरे आईच्या वेळेस जेवली होतीस, लक्षात ठेव. काय? आईचा बर्थडे केला त्यावेळेस. त्यानंतर कुठे आम्ही गेलो होतो की साईदाबाला तेव्हा अवनी नव्हती वाटतं. होती होती. पाळण्यात बसलेले ना तुम्ही. हा 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 बरोबर. आवडीने मॉकटेल पिलं होतं. हा राईट 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 राईट. आठवलं. रेस्टॉरंट तिकडे जाऊया. You want? ते हे होतं ना ते शाळेमध्ये भेटायचं ते. शिशू हा शिशू. काय यांचं चाललं डिस्कशन. जेवायला तर बाहेर जातो. हा म्हणजे तेच म्हणतो, माझं ओपिनियन होतं एक चांगल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊया. छान काहीतरी असं सॉंग्स बिंग्स असतील तिकडे, असं छान असं रोमॅन्टिक आणि असं फॅमिली थोडस. तुझ्याकडे रोमॅन्टिकला बायको आहे, त्याच्याकडे कोण आहे रोमॅन्टिकला. तिकडे शोधूया. चला ना पटकन डिसाईड करा, आता भूक लागली आहे. सो आता मी रेडी झालेलो आहोत, सलून मधून आलो आणि रेडी झालो. आता आवणीची तयारी चालू आहे आणि अजून तरी डिसाईड नाही झालेलं आहे कुठल्या धाब्यावरती जायचंय. बट येऊरला आम्ही जाणार आहोत. तर येऊरमध्ये आता 2-3 धाबे आहेत, तर तिथे आता बघू कोणतं तरी एक डिसाईड करणार आहोत कुठे जायचंय ते. तर तिकडे आता आम्ही चाललोय, निघालोय आता. या साईडला येऊ दे ना. निघाली मॅडम. आता आम्ही निघालोय गाडीवरून सगळेजण, तिघं पण त्या झालं. आणि बाल्या ATM मध्ये गेल्या पैसे काढायला. पार्टी तो देणार आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या बर्थडेची पार्टी पेंडिंग होती, तो मला पार्टी देणार आहे. तिचं काय झालं, तिला मी लिपस्टिक लावली की हिला पण लिपस्टिक कंपल्सरी लावायचीच असते की नाही अवनी. आता तू बघू, आता तिकडे गेल्यावरती कळेल कोणत्या धाब्यावरती जायचंय. फायनली आता आमचा डेस्टिनेशन थोडंसं चेंज झालेलं आहे. तर आम्ही येऊर हिलवरनं आम्ही बाबाच्या धाब्याला, जो आमचा फेवरेट आहे ॲज युजल, तिथेच आम्ही आलेलो आहे. आणि आता आम्ही आमचं आजचं फूड एन्जॉय करणार आहे. सो या तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत. मेन्यू काय घेणार तुम्हाला दाखवतो. चला मॅडम, आवनीचा फेवरेट आहे ॲज युजल. स्वतः तिकडे चाललोय आम्ही. पूर्ण फिरून आलो. फुल थंडी होती, खूप थंडी होती तिकडे, आणि नाही गेलो तिकडे. ऍक्च्युली आम्हाला नाही आवडलं तिकडे. सो आता आम्ही इकडेच आलेलो आहोत, बाबा का ढाबा. आज गर्दी दिसते, संडे म्हणून वाटतं. संडे सो मेनी रश. काय
वा टेबल लावा मला. सो आता आम्ही इकडे बसलोय टेबलवरती आणि आता बघतो आता ऑर्डरचं काय घ्यायचंय ते. काय गडबड आहे आज. मेनू कार्ड. दिस इज मेनू कार्ड. मेनू कार्ड. हे आमचे बाबाच्या डाब्याचे त्यांचे बुवा आहेत. हे स्वतः नॉनव्हेज खात नाही आणि लोकांना नॉनव्हेज खायला घालतात आणि ते पण एकदम मस्त चविष्ट नॉनव्हेज खायला घालतात. तर आता आपण बघूया आपला मेनू काय आपला आहे आज आणि आपल्याला काय सजेस्ट करतील आज. सांगा काय घेऊ आज आम्ही. चिकन. हा पण आमचा भू आहे आणि ह्याच्यासाठी आता व्हेज घेणार आहोत. व्हेज बघतोय काय काय आणि खूप रिझनेबल रेट आहे. खूपच रिझनेबल रेट आहे. हे बघ बघ आता तुला तुझ्यासाठी पनीर हे मागूया ना. नाही मटन कोल्हापुरी. आणि पनीरचं काय आहे याचं पनीरचं घेतोय ना काहीतरी. हा त्याचं अजून डिसाईड नाही होत आहे. ठीक आहे तेवढं तू भूक लागली बाबा लवकर लवकर. व्हेज आहे. विचारी अवनी खूप भूक लागली ना अवनी. मला मेकअप बिकअप करून आली जेवणासाठी. याचं बघा काय चाललंय. अजून डिसाईड होत नाही व्हेज वाल्याचं. पनीर आणि अक्षताला सजेस्ट करतोय काय खायचंय ते. नाही अजून डिसाईड ना. खायचंय हे एवढं खायला बसलेस ते. हिचं काय तोंड वाकडा करते. वाकड्या तोंडाची. केवढं देऊन ठेवले बघ मी. छान आहे ना उन्ही हे सुद्धा. त्याच्यासाठी मस्त लागतोय. काय हा ऍक्च्युली आता व्हेज मंचुरियन आले आणि एवढी खायची नाही. व्हिडिओच नाही काढला. मस्त आहे व्हेज मंचुरियन. छान लागतंय. छान आहे कसं आहे उन्ही. आम्ही व्हेज मंचुरियन इथले फर्स्ट टाइमच खाल्लंय आणि मी खाऊन पण झाली. आता हे आमचं मटन कोल्हापुरी घेतलेलं आम्ही. तर इथे आले आणि इकडे पनीर मसाला घेतला ह्यांनी आणि आता ह्या रोट्या आमच्या सगळ्या कडकच द्या. काका अनिरुद्ध जाधव नाव आहे त्याचं. ह्या रोट्या आहेत. नॉनव्हेज खाऊन झालं. आता व्हेजवर आली आहे मी. नॉनव्हेज खाऊन झाल्याच्या नंतर दाल तडका खूपच सुंदर असतो इकडचा. खरंच तुम्ही ट्राय करा एकदा तरी इकडे. आणि आता आम्ही खातो इकडे दाल तडका, जिरा राईस आणि पनीरची भाजी. हिचं पण आता नॉनव्हेज खाऊन झालं. आता व्हेजवर आली आहे आणि हा नॉनव्हेजच खाणार आहे. दाल तडका जिरा राईस एकदम सुंदर टेस्ट आहे. आणि एक पाण्याची बॉटल पण घ्या ना. आणि हे कोपरीला ठाण्याला कोपरी आहे तिथे आहे हे. खूप सुंदर टेस्ट आहे. जेवण आता फुल पोट झालेलं आहे आणि पार्टी ह्यानी दिलेली आहे. आम्ही नाही, ह्यानी दिलेली आहे. आणि खरंच मी सजेशन देईन की खरंच नक्की एकदा व्हिजिट करा. खूपच छान जेवण आहे. रिजनेबल रेट आहे. बिल माहिती नाही आता किती झाले. बघू आता बिल त्यांनी अजून आणलं नाही. काय आलं तुला कंटाळली. रात्रीचे हे बघा 12:40 झालेले आहेत. हे दिसतात माझ्या घड्याळामध्ये. दिसणार त्याच्यात दिसतंय 12:40 झालेले आहेत. आणि एकदा ही आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं ह्या डाब्यावरची ना आत्ताची गर्दी दाखवतो. लेटेस्ट दाखव बॅक कॅमेऱ्यानं. ऑल बघू शकता तुम्ही इकडे किती गर्दी आहे. थांबा मी अजून दाखवतो. हे बघा इकडे जेवण बनतं आणि इकडे खाली टेबल आहे आणि इकडे आम्ही बसलोय. इकडे सगळे एवढे मेनू आम्ही खाल्ले. म्हणजे बिल बघा केवढं झालं. 938 रुपीज. सो आता आम्ही निघालो घरी जायला. आणि आता आईस्क्रीम घ्यायला आलोय. अवनीला आईस्क्रीम नाही मिळणार आहे. अवनी त्याच्यामुळे तू प्लीज बघायचं नाहीये.
हा चाखायला पण नाही मिळणार आहे. बघा एवढे हावरे पण आहे तिचा. रोज नेहमी खातो तर त्याच्यामुळे तिला ताप सुद्धा भरलेला. त्यामुळे तू आईस्क्रीम आईस्क्रीम नाही द्यायची तिला. म्हणजे तुम्ही पण नव्हती खायला पाहिजे खरं तर. आम्हाला खायची आहे. आणि खूप छान आहे श्रीजीची आईस्क्रीम. अजिबात नाही द्यायची. देतो आप. काय देतो आप. अरे आली बिघडते. आता खाल्लंच नाही एवढं काय गरज आहे आता. नाही मला गेली की. तसे तुला आईस्क्रीम अलाउड नाही आता. मला हे किंवाच घे. नाही 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 बाबा बस झालं काही नाही. कोणतं घेतलं तू बाल्या. तूच नको. मी चॉकलेट घेतलं. अक्षयने मावा घेतलाय ना. काय? हा का बघू. ये विथ ड्राई फ्रूट है विदाउट ड्राई फ्रूट वाला है सर ये स्लाइस नहीं ड्राई फ्रूट नाही आम्हाला ड्रायफ्रुट्स विदाऊट ड्रायफ्रुट. टेस्ट केलीस का आधी. बाल्याने कोणती घेतली काय माहिती. मॅडम दमल्या ना. तुला पळायला पाहिजे. हॉटेल मधलं खाऊन झालं. आता आईस्क्रीम पार्टी बाकी होती. स्वतः खातोय आणि अवनीला दाखवून दाखवून खातोय. मी पण तुम्हाला दाखवणार नाही. हिला मी सगळ्यात पहिले जवळ दाखवणार. कारण तिला बरं नव्हतं तिला त्याच्यामुळे तिला आईस्क्रीम देणार नाहीये. बाकी आम्ही तिघांनी पण घेतलेली आहे. आणि हिला काय गवली आहे लिकी बर्ड्स घेतलेला आहे. नाराज नको व्हायला ना ती. नाही तर म्हणाल तुम्ही आईस्क्रीम खाताना मला काहीच नाही घेतलेलं. स्वतः आईस्क्रीम मस्त. आणि नाही हे ओरिजिनल म्हणजे हे लागतंय. दुसरं श्रीजीचं आहे ना त्याच्यापेक्षा हे ह्यावाला तर नवीनच्या श्रीजीचं ते खूप छान आहे टेस्ट. आणि मी ॲज युजल हाच फ्लेवर खाते. चॉकलेट वेगळा फ्लेवर तर कोणताच नाही. दुसरं मी ट्राय करतच नाही ऍक्च्युली खरी गोष्ट आहे. फायनली तर घरी आलेलो आहोत आम्ही. काय चाललंय अवनी इकडे दाखव ना. अवनीने काहीतरी भलतच केलंय. आणि जेवण खूपच छान होतं. सुंदर होतं जेवण. आणि जर तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्ही नक्की तिकडे जाऊ शकता. कोपरीलाच आहे ठाण्यामध्येच. बाबाचा ढाबा म्हणून त्याचं नाव आहे. बाबाचा ढाबा नाही ग. बाबा का ढाबा. सॉरी बाबाचा ढाबा नाही सॉरी बाबा का ढाबा नाव आहे त्याचं. सो तिकडे तुम्ही जाऊ शकता. आणि खूप रिझनेबल रेट आहे. भरपूर व्हरायटी सुद्धा आहेत तिकडे खाण्यासाठी. आणि आम्ही काय काय घेतलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आता अवनी कपडे वगैरे चेंज करून झाले. आता माझी बारी आहे. चलो बाय बाय.